काही लोक नशीब घेऊन जन्माला येतात, तर काही लोक स्वतःचं नशीब स्वतः घडवतात. एका सामान्य कुटुंबात जन्मलेला एक मुलगा पुढे जाऊन संपूर्ण भारतात प्रसिद्ध होईल, असं कदाचित कुणालाही वाटलं नसेल. स्टेजवर उभं राहून लोकांना हसवणं, लाखो लोकांसमोर थेट प्रक्षेपण करणं आणि त्याचवेळी वादाच्या भोवरात अडकणं, हा प्रवास अजिबात सोपा नव्हता. ही आहे समय रैनाची कहाणी. समय रैनाचा जन्म जम्मू येथे झाला. त्याचं बालपण अगदी साध्या वातावरणात गेलं. लहानपणापासूनच त्याला विनोदाची आवड होती. मित्रांमध्ये तो कायमच आपल्या बोलण्याच्या शैलीमुळे ओळखला जायचा. पुढे शिक्षणासाठी त्याने अभियांत्रिकीची वाट निवडली, पण त्याचं मन मात्र कुठेतरी वेगळ्याच जगात रमलं होतं. अभियांत्रिकीचं शिक्षण सुरू असताना समयने स्टँडअप कॉमेडीमध्ये स्वतःला आजमावण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला फारसं यश मिळालं नाही, अनेक वेळा अपयश आलं, पण त्याने हार मानली नाही. छोट्या स्टेजपासून सुरू झालेला हा प्रवास हळूहळू मोठ्या मंचापर्यंत पोहोचू लागला आणि मग त्याच्या आयुष्यात एक मोठं वळण आलं. कॉमिकस्तान या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी त्याला मिळाली. त्याच्या वेगळ्या शैलीमुळे प्रेक्षक त्याच्याकडे आकर्षित झाले आणि काही काळातच तो लाखो लोकांच्या मनात घर करून बसला. त्यानंतर जगभरात महामारी आली आणि सगळंच बदललं. याच काळात समयने बुद्धिबळाचे थेट प्रक्षेपण सुरू केले. लोकांना ही कल्पना खूप आवडली. मनोरंजन आणि बुद्धिबळ याचं अनोखं मिश्रण प्रेक्षकांना पाहायला मिळालं. 2020 हे वर्ष संपूर्ण जगासाठी कठीण ठरलं. सगळीकडे भीतीचे वातावरण होतं. लोक घरात बंद होते आणि मनोरंजनाची साधनं खूप मर्यादित झाली होती. याच काळात समय रैनाने एक असा निर्णय घेतला ज्याने त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं. त्याने यूट्यूबवर बुद्धिबळाचे थेट प्रक्षेपण सुरू केले. सुरुवातीला ही कल्पना फारशी यशस्वी होईल असं कुणालाही वाटलं नव्हतं, कारण बुद्धिबळ हा खेळ तुलनेने गंभीर मानला जातो. पण समयने या खेळात विनोद, मनोरंजन आणि वेगळेपण आणला. हळूहळू हजारो लोक त्याच्या थेट प्रक्षेपणामध्ये सहभागी होऊ लागले. अनेक प्रसिद्ध बुद्धिबळपटू, कलाकार आणि यूट्यूब निर्माते त्याच्या व्हिडिओमध्ये दिसू लागले. समयचा विनोदी स्वभाव आणि बुद्धिबळावरील प्रेम यामुळे प्रेक्षक त्याच्याशी जोडले गेले. काही दिवसातच त्याचे व्हिडिओ लाखो लोकांपर्यंत पोहोचले. भारतात बुद्धिबळाला नव्याने लोकप्रिय बनवण्यात समय रैनाचं मोठं योगदान असल्याचं अनेक लोक मानतात. मात्र प्रसिद्धी वाढत होती, तसतशा जबाबदारीही वाढत होत्या. यूट्यूबवर यश मिळवणं सोपं असतं, पण ते टिकवून ठेवणं खूप कठीण असतं. आता समयसमोर एक मोठं आव्हान उभं होतं. त्याला काहीतरी वेगळं करायचं होतं, असं काहीतरी ज्याची चर्चा संपूर्ण देशभर होईल. आणि मग जन्म झाला एका नव्या कल्पनेचा, इंडियाज गॉट टॅलेंट. बुद्धिबळाच्या थेट प्रक्षेपणामुळे समय रैनाची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. पण समयला फक्त यश मिळवायचं नव्हतं, तर काहीतरी वेगळं करून दाखवायचं होतं. त्याला असा कार्यक्रम तयार करायचा होता ज्यात विनोद असेल, अनपेक्षित प्रसंग असतील आणि प्रेक्षकांनाही सहभागी होता येईल. आणि याच विचारातून इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमाचा जन्म झाला. या कार्यक्रमाची कल्पना साधी होती. वेगवेगळे स्पर्धक मंचावर येणार, आपली कला सादर करणार आणि परीक्षक त्याचं मूल्यमापन करणार. पण या कार्यक्रमाची खास गोष्ट म्हणजे त्याचा वेगळा अंदाज. पारंपरिक कार्यक्रमांपेक्षा इंडियाज गॉट टॅलेंट पूर्णपणे वेगळा होता. इथे कोणतीही गोष्ट कधीही घडू शकत होती. कधी प्रेक्षक मोठ्याने हसायचे, तर कधी सगळेच आश्चर्यचकित व्हायचे. हळूहळू या कार्यक्रमाचे छोटे छोटे भाग सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. इंस्टाग्राम, यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर समय रैनाचं नाव सर्वत्र दिसू लागलं. त्याचे संवाद, विनोद आणि प्रतिक्रिया लाखो लोक शेअर करू लागले. काही काळात इंडियाज गॉट टॅलेंट हा भारतातील सर्वात चर्चेत असलेल्या कार्यक्रमांपैकी एक ठरला. पण प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात एक असा क्षण येतो जेव्हा सगळंच अचानक बदलून जातं. आणि समय रैनाच्या आयुष्यातही एक असा क्षण येणार होता. तो क्षण त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा वाद ठरणारा होता. इंडियाज गॉट टॅलेंटमुळे समय रैनाची लोकप्रियता शिखरावर पोहोचली होती. प्रत्येक नवीन भागाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. पण प्रसिद्धी जितक्या वेगाने वाढत होती, तितक्याच वेगाने टीकाही वाढत होती. काही लोकांना कार्यक्रमाची शैली आवडली, तर काही लोकांनी त्यावर कठोर टीका केली. कार्यक्रमातील काही विनोद, काही संवाद आणि काही प्रसंगावर अनेकांनी आक्षेप घेतला. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली. काहींनी समय रैनाला पाठिंबा दिला, तर काहींनी त्याच्यावर टीका केली. अनेक वृत्तवाहिन्यांनी या विषयावर चर्चा सुरू केली. सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया येऊ लागल्या. काही दिवसांपूर्वीपर्यंत लोक ज्याचं कौतुक करत होते, त्याच व्यक्तीवर आता टीकेचा भडीमार सुरू झाला होता. प्रसिद्धी आणि वाद यांच्यातील अंतर किती कमी असतं याची जाणीव समयला झाली होती. मात्र समय रैनाने शांत राहण्याचा मार्ग निवडला. त्याने स्वतःचं काम सुरू ठेवलं. काही काळासाठी त्याने सार्वजनिक चर्चांपासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. पण एक प्रश्न सगळ्यांच्या मनात होता, समय रैना पुन्हा एकदा पूर्वीसारखाच परत येईल का, की हीच त्याच्या कारकिर्दीची समाप्ती ठरेल? या प्रश्नाचं उत्तर काळच देणार होता. इतिहास सांगतो की प्रत्येक यशस्वी व्यक्तीच्या आयुष्यात असा एक काळ येतो जेव्हा सगळं काही संपल्यासारखं वाटतं. समय रैनासाठीही तो काळ कठीण होता. एका बाजूला टीका, दुसऱ्या बाजूला सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चा आणि तिसऱ्या बाजूला स्वतःची प्रतिमा टिकवून ठेवण्याचं आव्हान. अशा परिस्थितीत अनेक लोक हार मानतात. काही लोक कायमचे गायब होतात. पण समयने वेगळा मार्ग निवडला. त्याने स्वतःवर विश्वास ठेवला, कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचं धैर्य दाखवलं आणि पुन्हा एकदा नव्याने उत्साहाने कामाला सुरुवात केली. त्याच्या चाहत्यांनीही त्याला साथ दिली. यूट्यूब, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर त्याच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली. अर्थात यावेळी परिस्थिती आधीसारखी नव्हती.
आता त्याच्याकडे अनुभव होता, यश होतं, अपयश होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या चुका समजून घेण्याची ताकद होती. कदाचित म्हणूनच समय रैनाचा प्रवास इतरांपेक्षा वेगळा ठरतो. कारण ही केवळ एका विनोदी कलाकाराची गोष्ट नाही. ही एका अशा व्यक्तीची गोष्ट आहे, ज्याने वेळोवेळी स्वतःला बदललं, नव्या कल्पना मांडल्या आणि लाखो लोकांच्या मनात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आजही लाखो लोक त्याच्या पुढच्या व्हिडिओची वाट पाहत आहेत आणि कदाचित भविष्यात आणखी एक नवीन अध्याय लिहिला जाईल. यश मिळवणं कठीण असतं, पण यश टिकवून ठेवणं त्याहून कठीण असतं.